रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामध्ये 39व्या श्लोकात राजा दिलीपाला जे यज्वना असं विशेषण वापरलेलं आहे, यज्ञाचं ध्येय धारण करणारा, यज्ञाची दीक्षा घेतलेला, यज्ञ हे ज्याच्या जीवनाचं सर्वस्व आहे असा राजा दिलीप. मग तो काय होता, यज्ञ करत होता म्हणजे काय करत होता, यज्ञ म्हणजे काय, याच्यावरती आपण विचार करतोय. मग यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, नाही का, यज्ञामध्ये या 4 गोष्टी येतात. देवपूजा, संगतीकरण, मैत्रीकरण आणि दान, या 4 गोष्टी यज्ञामध्ये येतात. मग त्याच्यातला आपण देवपूजा पाहिली, संगतीकरण पाहिलं म्हणजे आपण या सगळ्यांचं फक्त आणि फक्त विहंगावलोकन केलंय बरं का. त्याच्यामध्ये अजूनही खूप चिंतन करता आलं असतं, पण कुठंतरी एक ती फक्त दिशा आपण घेऊन पुढे जाऊया. मग त्याच्यानंतर आपण प्रत्येक जण वैयक्तिक पातळीवरती त्याचा अभ्यास करून ते गुण जीवनात आणण्याचा प्रयत्न करतोय, नाही का. नसेल करत तर करायला सुरुवात करूया. तो अभ्यास झाला पाहिजे नंतर परत. तर संगतीकरण पाहिलं आपण, मैत्रीकरण पाहिलं. आता आपण दानाकडे वळूया. आता काय आहे दान, नाही का, दानम काय आहे, दान म्हणजे काय. आता तसा आपण ऐकला शब्द दान की आपल्याला वाटतं हा दान तर आम्हाला माहिती आहे की काय कशाला म्हणतात दान, हे सरळ गोष्ट आहे ना, दान आम्हाला माहिती आहे. मग दानावरती काय आता एवढा विषय घ्यायचा आणि दानाचं काय चिंतन करायचं. जी गोष्ट माहिती आहे ती ऐकण्यापेक्षा जी नाही माहिती ती ऐकायला बरं वाटतं ना आपल्याला. मग आता दान तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मग दानात काय आता विषय चिंतन करण्याचं योग्य आहे का, असा एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल. पण दान ही गोष्ट जरी आपल्याला माहिती असली पण तरीही त्या दानावरती जे भारतीय संस्कृतीचं चिंतन आहे, भारतीय संस्कृती त्या दानाविषयी काय सांगते, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि यज्ञाला कोणतं दान अपेक्षित आहे, कशा प्रकारचं दान अपेक्षित आहे, हे भारतीय संस्कृतीने वारंवार अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. दानम, कोणत्या प्रकारचं दानम, नाही का, साधी गोष्ट आहे दानम. कारण माहिती आहे आपल्याला, एक सुभाषित काय सांगतोय, दान म्हणजे काय, देणे, नाही का, दिलं पाहिजे. का बरं दिलं पाहिजे, साधी गोष्ट आहे. तो म्हणतो की काय बरं की दानम भोगो नाशस्तिस्रः गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति, असं तो सांगतो. दानम भोगो नाशस्तिस्रः गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति. की कोणतंही वित्त असेल, काहीही, आता इथं वित्त त्यांनी सांगितलंय पण वित्तच असं नाही, जगातली कोणतीही गोष्ट, वित्त असंच नाही, विद्या असेल, धन असेल, संपत्ती असेल, घर असेल, जमीन असेल, कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, कोणतीही गोष्ट घ्या, ज्ञान असेल, काहीही गोष्ट घ्या, त्या प्रत्येकाचे 3 गती आहेत. दानम भोगो नाशस्तिस्रः, नाही का, नाश, दान, भोग आणि नाश. प्रत्येक गोष्टीला या 3च गती असतात. एकतर तुम्ही ती गोष्ट दान करा, एकतर तुम्ही ती गोष्ट उपभोगा, आणि जर तुम्ही या किंवा मग तिचा नाश होणार आहे, नाही का. दानम भोगो नाशस्तिस्रः गतयो भवन्ति वित्तस्य. वित्ताच्या या 3च गती आहेत. वित्त म्हणजे आता कोणतीही, जगातली कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, तिच्या या 3 गती आहेत. मग ते पुढे काय म्हणतात, यो न ददाति न भुंक्ते. आता जो देतही नाहीये आणि जो त्याचा उपभोगही घेत नाहीये, तस्य तृतीया गतिर्भवति, मग मात्र त्याची तृतीय गती निश्चित आहे, तिसरी गती निश्चित आहे. कोणती, ती म्हणजे नाश, नाही का. एकतर तुम्ही द्या किंवा मग तुम्ही तिचा उपभोग करा. जर तुम्ही या दोन्हींपैकी काहीही करत नसाल
तर काय होणार आहे, तर मात्र तस्य तृतीया गतिर्भवती, तर मात्र त्या गोष्टीची तृतीय गती म्हणजेच नाश हे तर निश्चित आहे. नुसतं साठवून एखादी गोष्ट ठेवली माझ्याकडं तर त्याला काही एक अर्थ नाही. नुसतं साठवण्याला काही एक अर्थ नाहीये. साठवत चाललोय मी, नाही का, अशाला काही एक महत्व उरत नाही. म्हणजे एका सुभाषितकारांनी हे पण सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी की पिपीलिकार्जितं धान्यं मक्षिका संचितं मधु लुब्धेनोत्पार्जितं द्रव्यं समूलंच विनश्यति. समूलंच विनश्यति. तुम्ही जर एखादी गोष्ट दिली नाहीत तर ती मुळात सकट नष्ट होणार आहे. त्याच्यासाठी उदाहरणं पण किती सुंदर दिलेत त्यांनी. पिपीलिकार्जितं धान्यम. पिपीलिका म्हणजेच काय, पिपीलिका हा संस्कृत शब्द आहे. पिपीलिका म्हणजेच मुंगी, नाही का. आता मुंग्या काय करतात, जिथं पण त्यांना दिसेल ना तिथून त्या लगेच उचलून आणतात. थोडं एखाद्या मुंगीला कळालं की इथं काहीतरी आहे का ती सगळ्या मुंग्यांना घेऊन येते आणि सगळ्या मुंग्या येऊन मग ती वस्तू हळूहळू घेऊन त्यांचं जे काही धान्य कोठार असेल त्या वारुळामध्ये म्हणा किंवा जिथे पण कुठे, तिथे या सगळ्या गोष्टींचा ते लोक साठा करतात. काय माहिती एवढा साठा का बरं करून ठेवतात, देव जाणे. कधी पण तुम्हाला असं कुठं प्रसंग आला शेतात काम करताना म्हणा किंवा इतर कुठेही पण, आता वारुळ फोडायचंच आहे काही करून, तर ज्यावेळेस वारुळ फोडायचं असेल ना मग त्यावेळेस तुम्ही बघा तिथं त्याच्यातून इतकं तुम्हाला धान्याचे कण म्हणा इतर सगळ्या गोष्टी मिळणार. कारण का, ते मुंग्या गोळा करून ठेवतात. पिपीलिका अर्जितं धान्यम, त्या ते धान्य गोळा करून ठेवतात. धान्य म्हणा इतर जे काही कशाचेही दाणे असतील ते. मक्षिका संचितं मधु. मधमाशा काय करतात, मक्षिका म्हणजेच मधमाशा. आता इथं त्या काय करतात, फुलातून मध गोळा करतात आणि तो मध गोळा केल्यानंतर आपल्या पोळ्यामध्ये आणून ठेवतात त्याला, नाही का. मग आधी एवढं पोळं असतं, मग एवढं होतं, ते पोळं वाढत जातं आणि ते मध नुसतं साठवतात. ते मधमाशा त्या मधाचं काय करतात बरं, मध साठवल्यानंतर त्याचं काय करतात त्या, पाहिलं का, याचा कधी अभ्यास केलाय का आपण? काही नाही, नुसतं साठवतात. मुंग्या पण काय करतात त्या धान्याचं, काही नाही, नुसतं साठवत राहतात. त्यांची भूक असते एका दाण्याची, साठवतात 100 दाणे. बाकीच्या 99 दाण्यांचं होतंय काय, असेच वाया जातात. तशीच गंमत इथं पण आहे. पिपीलिकार्जितं धान्यं मक्षिका संचितं मधु लुब्धेनोपार्जितं द्रव्यम. जो लोभी माणूस आहे, जो लुब्ध माणूस आहे किंवा जो कंजूस माणूस आहे, असे जे लोक आहेत ना, लोभी माणसं, हे काय करतात, लोभापायी सगळ्या गोष्टी स्वतःच्या जवळ घेऊन ठेवतात, नाही का. पाहिजे तेवढा पैसा कमवतात, त्याला काही लिमिटच नाही. ठीक आहे, कमवायला काही हरकत नाही, जेवढं कमवायचंय तेवढं कमवा, पण ते जर तुम्ही नुसतं तुमच्याकडे साठवून ठेवलं, त्याचा जर काही समाजाला वापर करून दिलाच नाही, समाजाला जर ते दिलंच नाही आणि नुसतंच तुमच्याकडे साठवून ठेवलं, तर एक दिवस काय होणार आहे, समूलंच विनश्यती, नाही का. मधमाशा एवढं पोळ्यामध्ये मध गोळा करून ठेवतात, पण एखाद दिवशी जातो एखादा भिल्ल, एखादा शिकारी म्हणा, एखादा कोणी पोळ्यातून मध गोळा करणारा माणूस तिथे जातो आणि तो सगळं मध काढून घेऊन येतो. झालं, मधमाशा बघत राहतात. तीच गत मुंग्यांची पण होते. एवढं साठवलेलं धान्य एखाद दिवशी नांगराच्या ह्याच्या खाली ते वारुळ जातं फुटून, नाही का. नांगराचा फाळा येतो आणि वारुळ फोडून पुढे निघून जातो. काय उरलं तिथं, काही नाही. अशी गंमत होते तिथं. मग तीच गंमत आपल्यासोबत होते की आपण नुसतं साठवत राहतो. मग काही असेल ते, वित्त असेल, विद्या असेल, ज्ञान असेल, संपत्ती असेल, कोणतीही गोष्ट असेल, ती जर नुसती साठवली स्वतःकडं, त्याचा जर इतरांसाठी वापर केला नाही, ती जर गोष्ट दुसऱ्यांना दिली नाही, तर काय होणार आहे, समूलंच विनश्यती.
त्यामुळं प्रत्येकाने देण्याची वृत्ती ठेवली पाहिजे, नाही का, की मी कसं समोरच्याला देऊ शकेल हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे. ते दान आहे. आता देण्याची वृत्ती तर ठेवायचीच आहे. का ठेवायची, दान का करावं, त्याच्यासाठी शास्त्रकारांनी बऱ्याच गोष्टी सांगून ठेवलेल्या आपल्याला, नाही का. शास्त्रकार म्हणतात, दानेन भूतानि वशी भवन्ति, दानेन वैराण्यपि यान्ति नाशम, परोपि बंधुत्वमुपैति दानैः, अदानैः दानं हि सर्वव्यसनानि हन्ति, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दानेन भूतानि वशी भवन्ति, दानाने काय होतंय, सगळे भूत मात्र आपल्याला वश करता येत आहेत. प्रत्येकाच्या मनावरती राज्य करता येते दान दिल्याने, नाही का. बरोबर आहे ना. जो दानशूर असणार आहे त्याच्या मागे सगळं जग उभं राहणार आहे. त्यामुळे दानेन भूतानि वशी भवन्ति, सगळ्या लोकांना जवळ करता येते, सगळ्या लोकांना आपल्या नियंत्रणात ठेवता येते दानेन. आता हे पॉझिटिव्ह अर्थाने पण घेऊ आणि निगेटिव्ह अर्थाने घेऊ, नाही का. सकारात्मक अर्थाने सुद्धा त्यांना नियंत्रणात ठेवू शकतो आणि नकारात्मक अर्थाने सुद्धा. पण या गोष्टी होणार कशाने, दानाने. दानेन भूतानि वशी भवन्ति, दानेन वैराण्यपि यान्ति नाशम. दानाने काय होतंय, वैराग्य जे आहे, नाही का, वैराग्य नाही, सॉरी, वैराण्यपि यान्ति नाशम, वैर. दान दिल्याने काय होतंय, वैरभाव सुद्धा काय होतोय, संपून जातोय. शत्रुत्व आहे, वैरत्व आहे, हे सगळं संपून जाऊ शकते. कशाने, दानाने. दानेन वैराण्यपि यान्ति नाशम, त्याचा सुद्धा नाश होऊ शकतोय. परोपि बंधुत्वमुपैति दानैः, नाही का. परोपि बंधुत्वम, जो परका असेल ना त्या परकाला सुद्धा आपलंसं करता येतं दानाने. परक्यामध्ये सुद्धा आपुलकी उभी राहते. कशाद्वारे, दानाद्वारे. दानम ही सर्व व्यसनानि हन्ति, आणि जी काही सगळी सगळी संकट असतील, नाही का, व्यसन, इथं व्यसन शब्दाचा अर्थ संकट आहे. दानाने जगातली सगळी संकट नाहीशी होऊ शकतात. दानेन सर्व व्यसनानि हन्ति, असं शास्त्रकार म्हणतात. म्हणजे इथं ते आता दानाची महिमा सांगतायत, नाही का, की का बरं दान केलं पाहिजे आपण, तर या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण दान केलं पाहिजे, नाही का. यज देवपूजा संगतीकरणम मैत्रीकरणम दानम. का, दान नाही केलं तर ती वस्तू नष्ट होणार आहे, दान केलं तर हे सगळं पुण्य बिण्य मिळणार आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी होणार आहेत, म्हणून आपण दान केलं पाहिजे. आता हे जे दान मला करायचंय, हे दान कशासाठी करायचंय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दान नाही केलं तर काय होतंय. एक आपल्या दारावरती मागायला येतात ना असे, किंवा कुठं पण आपण ट्रॅफिक सिग्नल वरती उभा असलो कुठेही पण, तर लोक लगेच मागायला येतात. मग कोणी त्यांना गरीब म्हणतं, कोणी त्यांना दरिद्री म्हणतं, कोणी त्यांना भिकारी म्हणतं, कोणी अजून काय म्हणतं. पण हे जे मागायला येणारे लोक असतात ना, तर ते हा लगेच म्हणतो, दोघांमध्ये चर्चा होते, बघ आता आला हा मागायला. काय मागणाऱ्यांना काय कधी अकलीचा भाग येईल तर देव जाणे, कधी सुधारतील हे लोक तर देव जाणे, अशी यांच्यात चर्चा चाललेली असते. त्यावेळेस त्याचा मित्र त्याला सांगतोय, अरे तो काही मागायला आलेला नाहीये तुझ्याकडं, तो तुला बोध द्यायला आलेला आहे, तुला उपदेश द्यायला आलेला आहे, तुला 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगायला आलेल्या आहे. असं काय बरं. त्यावेळेस तो म्हणतोय, बोधयंती न याचन्ते भिक्षा द्वारा गृहे गृहे, दीयतान दीयतान नित्यम अदातु फलमीदृशम. काय सुंदर, म्हणजे हा दृष्टिकोन आहे ना आपल्या शास्त्रकारांचा, प्रत्येक गोष्टी मागचा तो दृष्टिकोन पाहिला की जसा एकदम आनंद होतो.
की काय म्हणजे कोणत्या गोष्टीतून काय दृष्टिकोन त्यांनी उभा केलेला आहे की तो जो भिकारी येतोय, तो जो मागणारा येतोय, तो जो याचक येतोय माझ्या दारावरती, तो काय सांगतोय, तो याचना करायला येत नाहीये. बोधयंती न याचनते. अरे तो बोध करायला येत आहेत हे सगळे लोक, हे सगळे जेवढे पण याचक येत आहेत ना, जेवढे पण हे मागणारे लोक येत आहेत, हे सगळे काय करायला येत आहेत, बोधयंती, काहीतरी बोध द्यायला येत आहेत. न याचनते, याचना करायला येत नाहीयेत, मागायला येत नाहीयेत. ही गोष्ट तू लक्षात ठेव. भिक्षा द्वारा गृहे गृहे, प्रत्येक घरोघरी ते जाऊन भिक्षा मागतायत ना, काहीतरी मागतायत. कोणी गाडी सिग्नलवर मागत असेल, कोणी फुटपाथवर मागत असेल, कोणी घरी येऊन मागत असेल, कोणी अजून पूजेच्या नावाखाली मागत असेल, अजून कोणी कशातही, कोणी वर्गणीच्या नावाखाली मागत असेल, कोणत्याही नावाखाली कोणीही मागत असेल. तो काय करतोय, बोधयंती न याचनते भिक्षा द्वारा गृहे गृहे, घरी घरी जाऊन जो जो मागतोय ना, तो मागत नाहीये, तर तो बोध देतोय. काय बोध देतोय नाही का, काय उपदेश देतोय, काय शिकवण देतोय, तर बोधयंती न याचनते भिक्षा द्वारा गृहे गृहे दीयतान दीयतान नित्यम, असं तो गोष्ट सांगतोय आपल्याला. तो काय सांगतोय, अरे रोज तुम्ही देत जा बर का, दीयताम दीयताम, रोज देत जा तुम्ही, रोज तुम्ही दिलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, रोज तुम्ही देत जा. का नाही दिलं तर अदातु फलमिदृशम, नाही दिलं ना तर तुम्हाला पण हे असंच फळ मिळेल जसं मला मिळालेलं आहे. अदातु फलमिदृशम म्हणजेच काय, तुम्ही जर आज दिलं नाही तर उद्या तुमची स्थिती सुद्धा माझ्यासारखीच होणार आहे. का, कारण एक वेळेस असा होता की माझ्याकडे पण खूप काही होतं, पण मी दिलंच नाही कोणाला, मी असंच साठवून फक्त त्याच्या माझ्याकडेच ठेवलं ते, आणि मग त्याच्यामुळे माझी गत आज ही झालेली आहे. दीयतान दीयतान नित्यम अदातु फलमिदृशम, तुम्ही जर नाही दिलं तर मात्र तुमची गती सुद्धा माझ्यासारखी होणार आहे. म्हणजे बघा किती शास्त्रकारांचा दृष्टिकोन कसा आहे, त्या याचकांकडे पण कोणत्या दृष्टीने ते बघतायत. बोधयंती न याचनते भिक्षा द्वारा गृहे गृहे दीयतान दीयतान नित्यम अदातु फलमिदृशम. म्हणून मला द्यायचंय, म्हणून दानम. कोणतीही गोष्ट असेल, मग कोणतीही गोष्ट, मला कला देत असेल, कला देता येत असेल एखाद्याला, ती कला द्यावी. एखाद्याला विद्या देता येत असेल, विद्या द्यावी. वित्त देता येत असेल, वित्त द्यावं. इतर जे पण काही, प्रत्येक गोष्ट, ज्ञान देता येत असेल, ज्ञान द्यावं. जी पण गोष्ट माझ्याकडे असेल आणि ती देण्यायोग्य असेल तर ती मी द्यावी. देत राहिले पाहिजे माणसाने कायम. ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. आणि ही जगातल्या बऱ्याच संस्कृतींनी ही शिकवण दिलेली आहे, पण त्याच्यात इतका खोलवर विचार केला आहे, हे कठीण आहे नाही का. देणं, का दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे नाही का, हा महत्वाचा विचार आहे. आता हे जे देणं आहे, कोणतीही गोष्ट जी देतो आपण, तर दान, ह्या दानाची 6 अंग आहेत प्रमुख. कोणती पण गोष्ट ज्यावेळेस मी देतो तेव्हा ते जे दान देतो त्या दानाची प्रमुख अशी 6 अंग आहेत नाही का. म्हणजे दान देताना ही 6 अंग लक्षात ठेवलीच पाहिजेत प्रत्येकाने. काय काय आहेत ती, दाता प्रति गृहीता च शुद्धिर्देयंच धर्मयुक् देशकालौच दानानाम अंगान्येतानि षड्विदुः. ही 6 अंग आहेत, हे प्रत्येकाने जाणावं. विद्वानांनी सांगितलेलं आहे, शास्त्रकारांनी, ऋषीमुनींनीही सांगितलेलं आहे. दानाची ही 6 अंग आहेत. कोणकोणती आहेत 6 अंग, दाता प्रति गृहीताच, पहिलं अंग आहे दाता नाही का, दात्याशिवाय तर दान होणार नाहीये, दाता. दुसरे कोणती आहे, दुसरं अंग आहे प्रतिगृहीता,
म्हणजेच घेणारा, नाही का. एक आहे देणारा, एक आहे घेणारा. तिसरं काय आहे? शुद्धी, नाही का. शुद्धी म्हणजेच त्या दानातलं पावित्र्य. एक आहे दाता, एक आहे प्रतिगृहिता म्हणजेच घेणारा. देणारा, घेणारा, त्याच्यातलं पावित्र्य ही तिसरी गोष्ट झाली. चौथं काय म्हणते? देयम, नाही का. देयम धर्मयुक्त, देयंच धर्मयुक्त म्हणजेच देय म्हणजे जी वस्तू द्यायची आहे, जी गोष्ट द्यायची आहे ते देय. देय म्हणजे जी गोष्ट द्यायची आहे. ही चौथी गोष्ट झाली दानातली, चौथा अंग दानाचं. पुढे ते काय म्हणतात? देश कालौ, देश आणि काल ह्या पुढच्या दोन गोष्टी आहेत. पाचवी देश आणि सहावी काळ. या 6 गोष्टी आहेत दानामध्ये प्रमुख. दानाची ही प्रमुख 6 अंग आहेत. देश, देश म्हणजेच काय? स्थान, कोणत्या स्थानावरती दान दिले जाते. आणि काळ, काळ म्हणजे कोणत्या वेळेस दान दिले जाते, याला पण महत्व आहे. ही दानाची 6 अंग आहेत प्रमुख. मी कोणतंही दान देत असेल, सगळ्यात पहिलं अंग येतं दाता. दाता कसा असावा, त्याने कसं दिलं पाहिजे, देण्यामागची त्याची भूमिका काय असली पाहिजे, त्याचं सामर्थ्य किती असलं पाहिजे, त्याचा हेतू काय आहे त्याच्या मागचा, त्याचं उद्दिष्ट काय आहे दानामागचं. दानातून त्याला कोणती गोष्ट साध्य करायची आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. दाता म्हणजे नुसता देणारा असं नाही, तर त्याच्या मागच्या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. तो दाता, नाही का. असा दाता हा कसा असला पाहिजे, त्याच्यावरती शास्त्रकारांनी छान आपल्याला विचार केलेला आहे. भारतीय संस्कृतीने खोलवर विचार केलेला आहे याचा. जमल्यास कधी अभ्यास करूया आपण सगळे, नाही का. दाता कसा असला पाहिजे. कारण शास्त्रकार म्हणतायत की दाता भवती वानवा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा, असं ते म्हणतात. शतेषु जायते शूरः, 100 मागे एक जण शूर असणारच आहे, नाही का. आता इथं 100 जण बसलोय आपण आणि 100 जणांमध्ये अचानक तिथून साप निघाला, नाही का. अचानक काहीतरी संकट आलं तर बाकीचे 99 जरी मागे झाले ना, तरी एक जण पुढे जातो, त्या संकटाला सामोरा जातो. तर 100 मागे एखादा शूर असतोच कोणीतरी. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः, पंडित विद्वान, एखाद्या गोष्टीचा पंडित असेल, एखाद्या गोष्टीचा विद्वान असेल, एखाद्या गोष्टीचा जाणकार असेल, असा माणूस असेल, तो कुठे असेल? सहस्रेषु च पंडितः, हजारांमध्ये एखादाच कोणीतरी पंडित असतो, हजारांमध्ये कोणीतरी एखादाच विद्वान असतो. सगळेच पंडित नसतात, सगळेच विद्वान नसतात. म्हणून बघा, ज्या पण परीक्षांना एकदम बुद्धीचा कस लावून घ्यायला लागतो ना, त्या परीक्षांचे रिझल्ट बघा, कुठं तरी हजारोंमागे एखादा सिलेक्ट होत असतो. बरोबर की नाही. सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु, त्याच्याही पुढे वक्ता होणं तर अगदी कठीण आहे. का? 10,000 कोणीतरी एकटा वक्ता होऊ शकतो. 10,000 एकच माणूस वक्ता होऊ शकतो. वक्ता दश सहस्रेषु. आज ज्याला त्याला वागतं मी किती मोठा वक्ता. अरे, वक्ता होणे सामान्य गोष्ट नाहीये. वक्ता दश सहस्रेषु. आणि पुढे ते म्हणतायत चौथी गोष्ट की दाता भवती वानवा. हे बाकीचे तिघही लोक होतील तरी जगामध्ये, कोणी 100 मागे होईल, कोणी 1000 मागे होईल, कोणी 10,000 मागे होईल, पण दाता होणं, दाता भवती वानवा,
दाता होईल का नाही होईल तीच शंका आहे. ही गोष्टच माहित नाही असं तो सुभाषितकार सांगतोय तिथं. दाता भवती वानवा म्हणजे बघा दाता होणं ही किती कठीण गोष्ट आहे. दाता भवती वानवा, दाता होणं ही खूप कठीण गोष्ट आहे तशी पाहिली तर. आपल्याला एखाद्याला काय 2 रुपये देऊन आलो ना कुठं तर आपल्याला वाटतं बापरे आज मी किती मोठं दान केलं, आज किती मोठं पुण्य कमावलं. नाही आज लोकल मधून चाललो होतो, 2 भिकारी आले, त्यांनी गाणं म्हणलं, त्यांना मी 5-10 रुपये दिले, वा किती मोठा दानशूर झालो मी. दाता भवती वानवा हे काय उगाचच म्हणलेलं आहे का मग? हा विचार आपण त्याच्या मागचा केला पाहिजे. असं का म्हटलंय दाता भवती वानवा. आता मग असा जो दाता आहे तो दाता हे पहिलं अंग आहे. दानाचं पहिलं अंग हा दाता आहे. दाता होणं खूप कठीण आहे. या सगळ्या गोष्टी जसं आपण मगाशी पाहिलं त्याच्या मागचा हेतू, ध्येय, उद्देश किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्याच्या, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तो दाता होणं, देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये किती आहे, स्वतःच्या तिजोरीतून देतोय का दुसऱ्याच्या तिजोरीतून देतोय. नाही दाता, दाता भवती वानवा येईल पुढे आपल्याला. हा जो रघुवंशामध्ये पुढे रघुचं चरित्र येईल, रघु सारखा दाता, असा दाता होणं कठीण आहे. दाता भवती वानवा. नाही का दाता म्हणलं की आपल्याला कर्ण आठवतो, दानशूर कर्ण. कवच कुंडल काढून इंद्राला दिलेले आहेत सगळ्या गोष्टी माहित असताना सुद्धा. सूर्याने येऊन आधी सांगितलेलं आहे की उद्या असं असं इंद्र येणार आहे, तुझ्याकडून असं असं घेणार आहे, या या कारणासाठी घेणार आहे. पण तरी सुद्धा तितक्याच आनंदाने त्याने दिलेलं आहे. पण तो तरी दाता होऊ शकतो का? त्याला तरी दाता म्हणता येईल का आपल्याला? याला कर्णाचं दानशूरपणा म्हणू शकतो का आपण? हा विचार तिथं केला पाहिजे. येईल आपण पुढे ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस ह्या गोष्टीवरती विचार करूच. तर हा दाता, दाता ही गोष्ट महत्वाची आहे. दुसरी गोष्ट काय आहे? प्रतिगृहिता. आता प्रतिगृहिता म्हणजे घेणारा. जसा देणारा महत्वाचा आहे तसाच घेणाराही महत्वाचा आहे ना. घेणाराच नसेल तर ते दान होणार कसं काय? यांनी कितीही दिलं पण ते घेणारच नसेल तिथं कोणी, तर त्याला काय अर्थ उरणार नाही ना. म्हणून घेणारा म्हणजे जगामध्ये आपण ज्यावेळेस याचकांना तुच्छ ठरवतो, याचकांना कमी लेखतो, किंवा हे जे पण कोणी मागणारे येतात आपल्याकडे त्यांना ज्यावेळेस कमी ठरवतो ना, त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा की जगामध्ये दात्याचं महत्व आहे, देणाऱ्याचं महत्व आहे. का बरं आहे? कारण जगामध्ये घेणारा आहे म्हणून देणाऱ्याचं महत्व आहे. या जगामध्ये जर घेणाराच नसता तर देणाऱ्याचं महत्व काय राहिलं असतं? कोणी विचारलं असतं त्याला? कोणीही विचारलं नसतं घेणाऱ्याला, नाही देणाऱ्याला. कारण समाजामध्ये प्रतिगृहित आहे, समाजामध्ये घेणारा आहे म्हणून देणाऱ्याचं महत्व आहे. त्याच्यामुळे घेणाऱ्याला तुच्छ लेखू नका. त्याचं आपलं एक वेगळं महत्व आहे, त्याचं आपलं एक वेगळं स्थान आहे, त्याची आपली एक वेगळी उंची आहे. पण तो घेणारा कसा असावा? सेम ज्या गोष्टी दात्याला लागू पडतात अगदी त्याच गोष्टी तंतोतंत घेणाऱ्याला पण लागू पडतात. घेण्यामागचा हेतू काय आहे, घेण्यामागचा उद्देश काय आहे, घेण्यामागचं साध्य काय आहे, घेण्यामागची असमर्थता काय आहे. तिकडे देण्यामागची समर्थता तर इकडे घेण्यामागची असमर्थता काय आहे. घेताना अगतिकतेतून घेतोय नाही का, अगतिकता. आता दुसरी काही गतीच उरलेली नाही मला घेण्याशिवाय म्हणून मी घेतोय का इतर काही कारण आहेत त्याच्या मागची, पण ते घेण्यामागची इतर काही कारण आहेत. हा विचार तिथं झाला पाहिजे. तर आता घेणारा जसा दाता आहे तसाच
घेणारा सुद्धा आहे, देणारा आहे, घेणारा आहे. तिसरे काय गोष्ट आहे? पावित्र्य. ते जे दान करतोय त्या दानामध्ये पावित्र्य आहे का? कोणत्या गोष्टीचं दान करतोय मी, ते दान देण्यामागे काय पावित्र्य आहे, हा विचार आपण तिथं केला पाहिजे. आज आपण दाता बघतो सगळे, पण सगळे दाता कशासाठी आहेत? स्वतःच्या स्वार्थासाठी. नाही का? मी विहीर बांधून दिली, अरे कशासाठी बांधून दिली? कारण तुला पुढची निवडणूक लढवायची आहे ना, सरपंच पदावर बसायचंय म्हणून तू आज विहीर बांधून दिलीस. नाही का? कोणतीही गोष्ट. आज मी अमक्या अमक्या ठिकाणी एवढ्या जणांचा सामूहिक विवाह सोहळा माझ्या खर्चाने पार पाडला. अरे का बरं? कारण उद्या तुला ह्याच लोकांच्या घरी मतं मागायला जायची आहेत ना, म्हणून तू आज देतोयस. आज अमुक अमुक ठिकाणी बगीचा बांधायचा आहे आणि बगीचा बांधायला मी माझ्याकडून एवढे एवढे लाख रुपये दिले. का? कारण तुला तिथं त्या बगीचा बांधल्यानंतर त्या बगीच्यामध्ये स्वतःच्या नावाची पाटी लावायची, की जेणेकरून लोकांना कळालं पाहिजे की हे मी दिलेले, आणि मग लोकांनी तुझा उदो उदो केला पाहिजे. हे दात्याचे हेतू आहेत दानामागचे. असे जर हेतू असतील तर त्या दानामध्ये पवित्रता राहणार आहे का? पावित्र्य राहणार आहे का? हा विचार आपण तिथे केला पाहिजे. दानामधलं पावित्र्य, दानामधली पवित्रता हे कायम असलं पाहिजे. चला आपण म्हणूया, दाता कसा असला पाहिजे? निस्वार्थी असला पाहिजे, निरपेक्ष असला पाहिजे, निराकांक्ष असला पाहिजे. मग त्याने दिलेलं दान हे जे आहे त्या दानामध्ये कुठेतरी पावित्र्य उभं राहू शकतं पुढं. दानामधलं पावित्र्य टिकलं पाहिजे तर त्याला दान म्हणतात. आज आपण सगळेजण दान देतोय पण त्याच्यामध्ये पावित्र्य शिल्लक नाहीये, या दानाला काही एक अर्थ नाहीये. गाडीची काच खाली करून लगेच खिशातून 10 रुपयाची नोट काढून समोरच्याला देणं, ह्याच्यामध्ये आपण दानाचे सर्वस्व मानतो. पण त्याच्यामध्ये पावित्र्य आहे का? त्याच्या मागचा हेतू काय आहे? त्याच्या मागची भावना काय आहे? हा विचार कधी आपण केलाय का? पावित्र्य, दानामधलं पावित्र्य काय आहे हे एक दानाचं प्रमुख अंग आहे. पुढची गोष्ट पाहिली तर देय. नाही का? देय म्हणजे जी वस्तू द्यायची आहे, जी गोष्ट द्यायची आहे ती कशी आहे? कोणती गोष्ट मी देतोय? बऱ्याचदा असतं का नाही, जेवायला बसलं मग मला जी भाजी आवडत नाही ना ती काढून मी दुसऱ्याला देतो, बघ घे रे बाबा, तुला दिली मी बरं का. लहानपणी असं व्हायचं, माझं पण व्हायचं की एखादा आपल्याला आवडत नाही ना ते आपण लगेच दुसऱ्याला देऊन टाकतो आणि दुसऱ्याला वाटतं वा हा किती भारी आहे, यांनी स्वतःच्या ताटातलं मला दिलं. आपल्याला आवडत नाहीये म्हणून ती गोष्ट दुसऱ्याला द्यायची का? तिची मला काही गरज नाहीये म्हणून दुसऱ्याला द्यायची का? माझ्या काही उपयोगाचीच नाहीये ती वस्तू म्हणून दुसऱ्याला द्यायची का? देय, मी काय देत आहे दुसऱ्याला, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणती गोष्ट मी दुसऱ्याला देतोय? वस्तूची जी देयकता आहे, जे देय वस्तू आहे ती कशी आहे? नाही का, बऱ्याच ठिकाणी बघतो, गावाखेड्यात म्हणा इतर ठिकाणी, हे जे मागायला येतात ना, गावाखेड्यात असतात ते असे मागायला येणारे, यांना हे काय करतात, शिळ्या भाकरी देणार, शिळं अन्न देणार, शिळं जे काय उरलेलं असेल घरातलं ते देणार. आता हे जे शिळं देणं आहे किंवा हे जे पण काय, जे पण वस्तू आपण त्यांना देतोय, बऱ्याच ठिकाणी बघतो आपली वापरून झालेली सगळी कपडे आहेत, आता आपल्याला येत नाहीये, लहान होत आहेत, काहीतरी असे होत आहेत म्हणून मग ते आपण दुसऱ्याला देतो. देत असाल तर द्या, त्याला हरकत काही नाहीये. फक्त मी सांगतोय की ती देय, देय ही वस्तू कशी आहे, त्याचा मागचा हेतू काय आहे,
ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे ना. आज मला ती गोष्ट नकोय म्हणून मी दुसऱ्याला देतोय. याला दान म्हणायचं का? देय. देय कशाला म्हणतात? देय कसं असलं पाहिजे? कितीतरी ठिकाणी आपण बघतो या गोष्टी. अमुक अमुक घराची सफाई, ज्या दिवशी आपण घराची सफाई करायला काढतो ना, सगळेजण प्रत्येकाने आपापल्या घरात बघा ही गोष्ट. घराची सफाई करायला काढली ना, मग आपल्याला वाटतं अरे हा ही वस्तू आता दिली पाहिजे बरं का कोणाला तरी, ही वस्तू कोणाला तरी दिली पाहिजे बरं का. असा विचार आपल्याला प्रत्येक वेळेस येतो का? कारण ही वस्तू माझ्या काही कामाचीच नाहीये ना, आता इतक्या दिवस इथंच धूळ खात पडलेली आहे, म्हणून देऊन टाकूया, असा विचार आपण करतो. साध्या साध्या गोष्टी असतात, एकदम साध्या. माझ्याकडे आंब्याचं झाड असेल ना आणि त्याला आंबे आलेले असतील, तर त्याच्यातले जे सगळ्यात भारी आंबे आहेत ना, ते सगळ्यात पहिले मी माझ्या घरात ठेवणार. आणि माहिती आता नातेवाईकांना द्यायला लागणारच आहे, इतरांना द्यायला लागणारच आहे. मग त्याच्यात मी क्वालिटी पाडून ठेवतो नाही का. ए ग्रेडचा आंबा, बी ग्रेडचा आंबा, सी ग्रेडचा आंबा, जे काय असेल ते त्याच्यामध्ये. मग ए ग्रेडचा आंबा असेल तो स्वतःच्या घरात वापरणार, बी ग्रेडचा असेल तर थोडेसे आपले जे कोणी नातेवाईक मंडळी असतील, जवळचे नातेवाईक, त्यांना देणार. आणि मग सी ग्रेडचा एकदम कोणी लांबचे नातेवाईक असतील किंवा काय ज्यांच्याशी एवढा संपर्क नसेल, मग त्यांना तो आंबा देणार. हे आपलं ग्रेडेशन करून ठेवतो आपण. दान देताना पण हे सगळं ग्रेडेशन असतं बरं का, क्लासिफिकेशन करून ठेवतो तिथं आपण. मग ही जी देय वस्तू आहे, तो सी ग्रेडचा आंबा त्याच्यासाठी देणं, याला दान म्हणता येईल का? ती देय वस्तू आहे का? हा विचार आपण केला पाहिजे. जसं माझ्या आतमध्ये भगवंत बसतोय, जसं मी माणूस आहे, तसा तो माणूस नाहीये का? आपण काय म्हणतो, अरे नाही मग त्याला तर का कोणी काही दिलंच नसतं, मी तर एवढा तरी आंबा दिला. अरे कशाला तेवढा तरी दिला, तो पण नको देऊ ना. काय तुझ्या आंब्या वाचून तू मरणार नाही उद्या. पण नाही नाही, मी तेवढा तरी दिला ना, मग किती दानशूर आहे. आणि मग लोकांना सांगायचं मी 4 पेट्या आंबे वाटले. कशाला वाटले? नको वाटू तू. जी गोष्ट मला नकोय ती मी दुसऱ्याला देतो. देय, कोणती गोष्ट द्यावी. नाही का, काशीला गेला तर काशीला गेल्यावरती काहीतरी गोष्ट तिथं भगवंताच्या चरणी अर्पण करायची आहे मला. मग काय द्यायची? हा, मग काशीला भगवंताच्या चरणी मी एक गोष्ट अर्पण करून आलो. आल्यावरती सांगतो हा मग इकडं काय अर्पण केलं. नाही, मी भगवंताच्या चरणावरती संकल्प सोडला, आजपासून मी कारलं खाणारच नाही. अरे तू संकल्प काय सोडला? तुला कारलं आवडतच नाहीये, त्यात तू खाणार नाही काय म्हणतो? तुला कारलं आवडत नाही आणि तू तुझ्या देवाच्या चरणावरती वाहून येतो का? त्याला देणं म्हणतात का? विचार करा ना कधीतरी या गोष्टींचा. त्याला दान म्हणत नाहीत. देय, कोणती गोष्ट द्यायची, त्याच्या उलट आहे. जी गोष्ट मला सगळ्यात जास्त प्रिय आहे ना, ती द्यावी, तिचं दान. हे दान झालं पाहिजे तिथं. देय, दाता, प्रतिगृहिता, पावित्र्य, देय, हे चौथं अंग झालं. कोणती गोष्ट मला द्यायची. पुढे जर पाहिलं तर देश. आता या सगळ्या गोष्टींमध्ये अजून नंतर तुम्ही विचार करू शकता बरं का, आपण सगळेच. मी फक्त एक एक थोडस पॉइंट आउट त्या गोष्टींना करत चाललोय पुढे, कारण त्याच्यातली एक एक जी गोष्ट आहे, नुसतं दाता या शब्दावरती जरी बोलायचं झालं ना तरी 2-3 दिवस आपल्याला कमी पडतील. नुसतं प्रतिगृहितावरती जरी बोलायचं झालं तरी तास तासभर बोलता येईल.
पावित्र्य म्हणजे काय, दानातलं पावित्र्य म्हणजे काय, देय वस्तू कशी असली पाहिजे, कशी नसावी, हे सगळं शास्त्रकारांनी वारंवार सांगून ठेवलेलं आहे. पण आता तेवढं जर खोलवर आपण गेलो तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतील. हे फक्त एक सांगण्याचं हे हेतू आहे की भारतीय संस्कृती एवढ्या खोलवरती विचार केलेला आहे या सगळ्या गोष्टींचा, आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही का, त्या गोष्टींना जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तो सगळेजण आपण आपापल्या वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करूयात आणि हा प्रयत्न इतरांपर्यंत पण पोहोचवण्याचा ध्येय उचलूया, नाही का. ते खरं दान होईल, ते पाहू आपण पुढं कसं आहे ते. तर देय हे चौथं अंग आहे, त्याच्यातलं पुढचं पाचवं देश. देश देश म्हणजेच काय, देश म्हणजे स्थान, कोणत्या ठिकाणी दान दिलं जाते त्या स्थानाला खूप महत्व आहे. आजकाल आपण पाहिलं ना, बरोबर बघा, स्थानाचं महत्व प्रत्येकाला माहिती आहे. कोणतीही गोष्ट वाटायची असेल ना जेव्हा समाजामध्ये, हा काय करतो, उद्या कुठून मला वोट बँक माझी जास्त आहे, कुठून जास्त वोट्स येणार आहेत, त्या ठिकाणी जाऊन हा वाटायला उभा राहतो. साधा लंगर जरी लावायचा नाही याला, तरी लंगर कोणत्या एरियात लावू, कुठं जास्त लोक भुकेले ते नाही बघणार, उद्या कुठून लोक मला जास्त मतं देतील, मग ठीक आहे त्या ठिकाणी जाऊन लंगर लाव रे तू, असा विचार करणारे हे लोक आहेत. अन्नछत्र चालू करायचंय, कुठं अन्न द्यावं, तर अमुक अमुक ठिकाणी द्यावं, ही गोष्ट याच्या डोक्यात असते कायम. स्थानाला जे ते स्थानाचं महत्व बघतं. मग ते देण्यासाठी हा काय करतो, एक स्टेज निर्माण करतो वेगळं. आज या स्टेजवरून अमुक अमुक मंत्री, अमुक अमुक आमदार, अमुक अमुक खासदार हे काय करणार आहेत, समाजातल्या, या गावातल्या, या तालुक्यातल्या सगळ्या विधवा महिलांना शिलाई मशीन देणार आहे, याचे 4 फ्लेक्स लावणार तो आधी. मग त्याच्यासाठी वेगळं भव्य दिव्य स्टेज उभं करणार. मग त्या स्टेजवरती सगळ्या एकेका विधवेला लाईनीत बोलवणार आणि सगळ्या समाजासमोर सांगणार, बघा ही विधवा आहे आणि हिला मी एक शिलाई मशीन दान देतो. अरे, आज ज्या समाजाला माहित नव्हतं समाजामध्ये एवढ्या विधवा आहेत, त्या विधवांना तू उघड्यावरती आणलं तुझ्या दान देण्याच्या नावाखाली, त्यांचं वैधव्य उघडं केलं. विधवेचं वैधव्य प्रयत्नपूर्वक झाकून ठेवलं पाहिजे, अशी आपली संस्कृती, आणि तिथं तू या सगळ्यांना स्टेजवरती बोलवतोस. का बरं, हे स्थानाला काही महत्व नाहीये का तिथं, कोणत्या ठिकाणी दान दिलं पाहिजे, कसं दान दिलं पाहिजे, स्थानाचं खूप महत्व आहे. या हाताने दिलेलं या हाताला सुद्धा कळायला नाही पाहिजे, त्याला स्थान म्हणतात. आपण असं स्थान निवडतो का अख्ख्या गावाला कळायला पाहिजे का मी ही गोष्ट दिली आहे याला, कशासाठी, तेच पुन्हा तेच, उद्या निवडणूक मला जिंकायची आहे ना, मग आज या लोकांना कळायला पाहिजे मी किती दानशूर आहे, मग त्याच्यासाठी अशी जागा निवडा. ज्या ठिकाणी मला निवडणुकीला उभे राहायचंय ना, त्या गावात जाऊन मी दान देणार, दुसऱ्या गावात नाही जाणार कधी. का माहितीये दुसऱ्या गावात दान देऊन उपयोग काय आहे, मला तर या गावातून निवडणूक लढायची. हे खूप महत्वाचं आहे स्थान. साधी गोष्ट असते, सोसायटीतल्या एखाद्याला काहीतरी, एका घरातून दुसऱ्या घरातल्याला काहीतरी द्यायचंय ना, हा काय करतो, मग कुठंतरी एखादा 15 ऑगस्टचा, 26 जानेवारीचा, काहीतरी गणपती उत्सवाचा काहीतरी मोठा सोसायटीतला कार्यक्रम बघतो आणि मग त्या कार्यक्रमाच्या स्टेजवर जाऊन हा त्याला देतो एखादी गोष्ट. अरे तुला कशाला पाहिजे तो स्टेज, तसं जाऊन तू देऊ शकत नाहीये का. पण नाही, याला सगळ्यांना सांगायचंय तिथं की बघा उद्या सोसायटीचा चेअरमन मला करा, का मी एवढं या सगळ्या गोष्टी करतोय.
स्थानाचं काय महत्व आहे दानामध्ये? स्थान हे एक प्रमुख अंग आहे दानाचं. देश ज्याला म्हटलेलं आहे, कोणत्या देशात मी दान देतोय. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. माणूस काय करतो, जिथून त्याचा स्वार्थ साध्य होणार आहे त्या ठिकाणी जाऊन तो दान देतो. असं नसतं. त्यामुळे स्थानाचं एक वेगळं महात्म्य आहे दानामध्ये. खूप शास्त्रकारांनी बारीक विचार केलेला आहे याच्यावरती. तुम्ही सगळ्यांना आपण बघूया नंतर, ज्याला ज्याला जमेल त्यांनी त्यांनी त्याचा त्याचा अभ्यास करा आणि हा केलेला अभ्यास इतरांना सांगा, इतरांशी शेअर करा. स्वतः पुरता जर ठेवला तर जसं वरती सांगितलेलं आहे, पिपीलिकार्जितं धान्यम मक्षिका संचितं मधु लुब्धेन उपार्जितं द्रव्यम समूलंच विनश्यति. ते जर कायम तुम्ही स्वतः पुरतं जर मर्यादित ठेवलं ना तर त्याचा एक दिवशी समूळ नाश होणार आहे. जी पण गोष्ट तुमच्याकडे आहे ना ती दुसऱ्याला द्यायला शिका. तो अभ्यास असो, ज्ञान असो, विद्या असो, कोणतीही गोष्ट असो. मी एकट्याने रघुवंश वाचण्यात काही स्वारस्य नाहीये, त्याच्यामध्ये काही पुण्य नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही मोठेपणही नाहीये. माझ्यासोबत 4 लोकांनी घेऊन मग मी वाचेल, हे महत्वाचं आहे. मी एकटा तर रोज ऐकायला बसतोय, पण माझ्यासोबत 4 जणांना मी ती गोष्ट पोहोचवतोय का, त्यांच्यापर्यंत देतोय का, हा विचार मला करता आला पाहिजे. नाहीतर समूलंच विनश्यति, उद्या त्याचा नाश निश्चितच आहे. स्वतः पुरतं मर्यादित ठेवू नका. दुसऱ्यांना द्यायचंय आणि ते देण्यामागचं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, देय आहे, स्थान आहे, देश म्हणते त्याला आपण. आणि पुढचं जे येतं 6वं अंग ते म्हणजे काल. कोणत्या काळात मला द्यायचंय. देण्यामध्ये काळ ही एक महत्वाची भूमिका ठरते. कोणत्या काळामध्ये मी देतोय. ज्यावेळेस मी सगळा सुसंपन्न होतो, नाही का, धनधान्याने परिपूर्ण होतो, एकदम धनाढ्य होतो मी, त्यावेळेस मी गोष्ट देतोय. ठीक आहे ना, तो काळ होता माझ्याकडे, त्या काळात मी दिलेलं आहे. आपण नंतर काय विचार करतो, नाही आता माझ्याकडे काहीच राहिलेलं नाहीये, शिल्लकच नाहीये काही, मग मी आता कसं काय देणार, असं म्हणून आपण गप्प बसतो, स्वतःचीच समजूत घालतो बरं का, की नाही नाही आता कसं काय देणार मी. पण त्या काळात जो देतो त्याला काळ म्हटलेलं आहे. कोणत्या काळात मला द्यायचंय. संपन्न असताना तर सगळेच देणार आहेत, पण विपन्न अवस्थेत जो देतो, काळ, काळ खूप महत्वाचा आहे. ऐन थंडीच्या दिवसात समोरचा अगदी उघडा बसलेला आहे आणि त्यावेळेस माझ्याकडे एकच घोंगडी आणि ती घोंगडी त्याला देणं, हा काळ आहे. कोणत्या काळात मी त्याला देतोय, त्याला किती आवश्यकता आहे. आज समोरच्याला काहीच आवश्यकता नाही आणि तरी मी बळबळ त्याला देतोय, नाही का. विचार करा ना, आपल्या घरातली मुलं, नाही मला काजू नको, मला बदाम नको, मला हे नको, मला ते नको, तरी आपण मुद्दामून त्यांच्या तोंडात या गोष्टी कोंबत असतो. आणि तिकडे एखादा असतो की ज्याला साधी चपातीचा तुकडा पण खायला मिळत नाहीये, साधा दूध सुद्धा प्यायला मिळत नाहीये, असे लोक असतील. मग कोणत्या काळात कोणाला दिलं पाहिजे हा विचार आपल्याला करायला नको का. त्यामुळे देण्यामध्ये काळ ही एक महत्वाची गोष्ट आहे. कोणत्या समयी मी दिलं पाहिजे, कारण तो एकदा काळ निघून गेला मग नंतर परत देता येणार नाहीये, नाही का. कृष्णाने बरोबर ओळखलं, आज अर्जुनाचं लग्न सुभद्रेशी लावून देतो आणि याच वेळेस त्यांना जी काय संपत्ती द्यायची ती सगळी देतो. कारण आज जर मी नाही दिली तर उद्या कधीच मी देऊ शकणार नाहीये, पांडव उद्या परत कधी घेणारच नाहीये. त्यामुळे तो काळ
काळ ओळखणं, दानामधला काळ पाहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काळ म्हणा, वेळ म्हणा, समय म्हणा, जे पण तुम्हाला काय जे म्हणायचं असेल आपल्याला ते म्हणा. पण दान करताना या गोष्टीचं महत्व ठेवलं पाहिजे तिथं. कारण जर तो काळ नीट पाळला नाही, ती वेळ नीट पाळली नाही आपण दानातली, वेळ म्हणजे काय, सकाळी 7 वाजता, दुपारी 9 वाजता असं नाहीये, नाही का, सकाळी 9 वाजता, दुपारी 3 वाजता, त्याला वेळ नाही म्हणत, त्याला काळ नाही म्हणत. काळ म्हणजे काय की परिस्थितीजन्य काळ. तो काळ की कोणाचा काळ कसा आहे, माझा काळ कसा आहे आणि घेणाऱ्याचाही काळ कसा आहे. आज मी दरिद्री झालेलो आहे, आज माझ्याकडे काहीच उरलेलं नाही आणि त्यावेळेस मी देणं, हे काळाचं महात्म्य आहे. म्हणजे एका सुभाषितकाराने तर सांगितलेलं आहे मस्त की भगवान शंकरासारखा भगवान शंकर स्वतः ज्याच्याकडे कपडे नाहीयेत, नाही का, दिगंबर आहे तो, स्वतः त्याच्याकडे पैसे नाहीयेत, वित्त नाही, काही कोणतीही गोष्ट नाहीये, तरी पण अख्खं जग त्याच्याकडे मागायला जाते. नाही का, सगळं जग त्याच्याकडे मागायला जाते. आज असे किती लोक आहेत की जे ब्रह्मदेवाकडे मागायला जात आहेत, किती जण आहेत सांगा. हे ब्रह्मदेवा तुम्हाला ही गोष्ट दे, किंवा किती ठिकाणी ब्रह्मदेवाची मंदिर आहेत, मग लोकांनी ब्रह्मदेवाकडे मागितलेलं आहे. आपल्यातले किती जण असे जे ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात की ब्रह्मदेवा तू मला हे दे, ब्रह्मा विष्णू महेश याच्यातला जो ब्रह्मदेव, एकतर विष्णू नाही तर शंकर. आता विष्णूला जे पूजतात का, विष्णू सगळा संपन्न आहे, मस्त पैकी निवांत आहे, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. पण शंकर पाहिला तर शंकर स्वतःच दारिद्र्य आहे, नाही का, तो स्वतःच भिक्षापात्र घेऊन फिरतोय. आता जो स्वतः भिक्षापात्र घेऊन फिरतोय तो काय इतरांना देऊ शकणार आहे, पण तरी सुद्धा तो सगळ्यांना देतोय आणि सगळे त्याच्याकडे मागायला जात आहेत की नाही. आज आता तर लगेच एकदम रांगच लागणार आहे. आता हे लॉकडाऊन मुळे सध्या बंद आहे, नाही तर बघा नेमका श्रावण महिना आला रे आला का झालं चालू. शंकराच्या देवळात मग तो शंकर आहे का नाही हे त्याला स्वतःलाच कळत नाही. तिथं एखाद दिवशी त्या शंकराला वाटेल का मी यांच्या गर्दीमुळे मीच मरून जातो काय, असं त्याला होईल. इतकी मग रांग लागते त्या शंकराकडे. जो स्वतः कवटी घेऊन बसलेला आहे, ज्याच्या स्वतःकडे कपाल आहे, कपाली भूतेशो भवती जगती शैक पद भजती जगती शैक पदवीम, कपाली भूतेशो, जो कपाली उरलेला आहे, ज्याच्या हातामध्ये आता फक्त आणि फक्त कपाल उरलेला आहे, त्याला आपण करवंटी म्हणूया, काही म्हणूया, एक भांड नुसतं उरलेलं आहे, अशा त्या कफल्लकाकडे सगळेजण मागायला जात आहेत, पण तो एकालाही निराश करत नाहीये. हे काळाचं महात्म्य आहे की माझा काळ कसाही जरी असला ना तरी देण्याची वृत्ती माझ्यामध्ये पाहिजे. संपन्न अवस्थेत सगळेच लोक देणार आहेत, त्याच्यात काही नवल काहीच नाहीये, पण विपन्न अवस्थेत मला देता आलं पाहिजे. विपन्न अवस्थेत जो देतो तो त्याला खरा आपण योग्य काळी देणारा म्हणून, नाही का, तिथं ते काळाचं महात्म्य येतं, विपन्न अवस्थेत देणं. आता ही जी गोष्ट आहे, या ज्या 6 गोष्टी संस्कृतीने सांगितलेल्या आहेत, दानाची ही 6 प्रमुख अंग आहेत. दाता, प्रतिगृहिता, त्यानंतर देश, एक मध्ये राहिलं, दाता, प्रतिगृहिता, पावित्र्य, देय, देश आणि काळ. या ज्या 6 वस्तू आहेत किंवा ही जी 6 अंग आहेत, ही 6 अंग मी दान देताना लक्षात ठेवली पाहिजेत प्रत्येकाने. आपण बघा कधी आजपासून आपलं
जीवनात थोडं फ्लॅशबॅक मध्ये जा, मागे जा आणि प्रत्येकाने विचार करा. ज्या ज्या दिवशी आपल्याला वाटले नाही ना की आज मी खूप मोठं दान दिलं बरं का, ते असे बरेच मित्रमंडळी असतात, सगळे लोक मग एकमेकांना सांगतात बरं का, अरे काय सांगू, आज मनाला खूप शांती मिळाली बरं का. का बरं शांती मिळाली? नाही नाही, तू असं कधीतरी नाही एखाद्या गरीबाला मदत करून बघ, बघ किती आतून मनाला किती बरं वाटतं, आतून किती शांती वाटते, असे आत्मानंद मिळतो नाही का. इटर्नल हॅपीनेस वगैरे ते मोठमोठे शब्द वापरतात मग तिथं, इटर्नल हॅपीनेस, ह्या सगळ्या गोष्टी तो वापरतो. आणि मग त्यांनी सांगितलं म्हणून दुसरा पण करायला जातो. पण अरे या गोष्टी करताना तुम्ही या 6 अंगांचा विचार केला होता का? हा ज्यावेळेस विचार आपण करू, त्यावेळेस मग तो पुढचा इटर्नल हॅपीनेस आणि हे ते ज्या काही गोष्टी असतील. आणि तुला इटर्नल हॅपीनेस मिळवायचा होता म्हणून तू त्याला दिलंस का? नाही का. तर प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मग त्याला तू गरीब ठरवलास आधी नाही का, समोरच्याला कमी लेखून तू दान द्यायला गेलास ना त्याला. कारण का, तू मित्राला सांगताना काय सांगितलं, एखादा गरीब बघ कोणीतरी आणि त्या गरीबाला दान दे, म्हणजे हा गरीबाला शोधायला निघाला आधी, म्हणजे यांनी त्याला गरीब ठरवलं आधी. अरे त्याला गरीब ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिलाय? नाही का. प्रत्येक जण या भूतलावरचा हा भगवंताचं लेकरूच आहे. मग त्याला गरीब ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? नाही का. तू ज्या बापाचा मुलगा आहेस तो सुद्धा त्याच बापाचा मुलगा आहे, त्याच भगवंतानी तुम्हाला दोघांनाही बनवलंय. मग असं असताना तू त्याला गरीब कसं काय ठरवू शकतोस? नाही का. पण हा विचार त्याच्या मागे उभाच राहत नाही आपलं. आणि झालं, मग हा गरीब शोधायला निघतो, मग कुठे पुलाखाली बसले आहेत का, मग कुठं झोपडीत आहेत का, मग कुठं इकडे आहेत का, मग मी जाऊन देऊन येतो. याला दान म्हणणार का आपण? ही जी 6 अंग आहेत दानाची सगळी, या 6च्या 6 अंगांना आपण विचारात घेतो का कधी? हा थोडासा फ्लॅशबॅक मध्ये जाऊन विचार करा की आजपर्यंत माझ्या जीवनात मी ज्याला ज्याला दान म्हटलो आहे ना, त्या त्या दानामध्ये एकदा आठवून बघा, आणि त्या त्या दानामध्ये या 6 गोष्टी कुठं कुठं बसत होत्या. मग त्याला मी दान म्हणू शकतो का नाही म्हणू शकत, हा विचार प्रत्येकाने करा. आणि आपलंच आपल्याला उत्तर मिळेल, ते काय कोणाला सांगायची गरज नाही. आपलं आपल्यालाच उत्तर मिळेल की ही 6 अंग माझ्या जीवनात होती का नव्हती त्यावेळेस. समजा त्यावेळेस नसतील तर आता इथून पुढे तरी मी त्याचा विचार करेल का? चला आजपर्यंत मला नव्हतं माहिती म्हणून ठीक आहे, पण आता आज माहित झाल्यानंतर तरी मी या गोष्टींचा विचार करेल का, की काय आहेत या 6 गोष्टी, काय आहेत त्यांचा विचार करता येईल का मला, आणि मग मला तशा दानाला सामोरं जाता येईल का, तसं दान मला करता येईल का? यज्ञामध्ये हे जे सांगितलं, यज देवपूजा संगतीकरणम मैत्रीकरणम दानम, त्याच्यातलं हे जे दान आहे, तर या दानामध्ये या 6 अंगांना महत्व जे दिलेलं आहे ते मला पाळता येईल का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. आणि मग त्याचं उत्तर ज्यावेळेस येस येईल, हो बरोबर आहे, हे जे काही करतोय ते बरोबर आहे, हे उत्तर ज्या दिवशी येईल ना, तिथून पुढे कुठेतरी आपली दानाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. दानाच्या उच्च टोकावरती पोहोचणं तर अवघडच आहे का, कारण दाता भवती वानवा ही गोष्ट सांगितलेली आहे. पण निदान सुरुवात तर झाली आमची, आम्ही दाता बनलोय अशातला भाग नाहीये, पण निदान त्या दिशेने एक पाऊल आम्ही टाकलेलं आहे, हा विचार होऊ शकतो. त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संस्कृतीने आपल्या इतका खोलवर विचार केलेला आहे. का बरं ही भारतीय संस्कृती आज इतकी श्रेष्ठ का वाटते?
वैदिक लोक इतके श्रेष्ठ का वाटतायत? कारण त्यांची ही विचारधारा इतकी श्रेष्ठ आहे. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे त्यांनी. आणि म्हणून मला त्या संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून त्या संस्कृतीने सांगितलेल्याप्रमाणे माझं जीवन मला जगायचंय, जीवन फुलवायचंय, विकसित करायचंय. त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. रघुवंश तर शिकायचंच आहे, पण भारतीय संस्कृती समजायची आहे मला. रघुवंश एक साधन आहे, भारतीय संस्कृती हे साध्य आहे. असो, बघूया आपण. चाललाय हा विचार. उद्या परत पुढच्या चिंतनात जाऊ. 9 वाजून गेलेले. थांबूया. उद्या सकाळी 8 वाजता पुन्हा भेटू आणि पुढे बघूया दान म्हणजे काय.